नारी हूँ मैं और जगत की हूँ मैं आदि शक्ति। नारी हूँ मैं और जगत की हूँ मैं आदि शक्ति। चेतना में जीवात्मा की, चेतना में जीवात्मा की, नटेश्वर की शक्ति, नटेश्वर की शक्ति। चराचर की सगुण माया, यह सब तो है मेरी की माया। चराचर की सगुण माया, यह सब तो है मेरी की माया। आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करते, आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि छोट्याशा प्रस्तावनेला सुरुवात करते। आजचं आपलं संमेलन आयोजित करण्याचा हेतू, आवश्यकता की आणि आम्हाला का असं वाटलं ते थोडंसं सांगणं अत्यंत गरजेचं आहे असं वाटतंय, म्हणून ही प्रस्तावना आवश्यक आहे। आमची जेव्हा पुण्याला एक बैठक झाली आहे, त्या बैठकीला आम्हाला आमंत्रित केलं, त्यावेळेस त्यांनी जे आम्हाला सांगितलं, मार्गदर्शन केलं की आपली परिस्थिती काय आहे, पूर्वीची काय होती, आताची काय आहे आणि भविष्यात काय असणार आहे, आणि या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा कुठेतरी मांडणं गरजेचं आहे। आणि स्त्रिया, त्यांच्या आपापसात असलेला समन्वय, त्यांचे असलेले प्रश्न, त्यांच्यासमोर असणारी आव्हानं, या सगळ्याचा विचार आपण कुठेतरी एकत्र बसून केला पाहिजे। त्याच्यातनं काही निष्कर्ष निघतात याचाही विचार केला पाहिजे आणि त्याच्यातनं पुढे आपल्याला स्त्रियांविषयीच्या आवश्यकता काय आहे, गरजा काय आहेत, त्यांच्या समस्या काय निर्माण होणार आहेत, त्यांना कोणत्या कोणत्या समस्यांना इथून पुढे तोंड द्यावं लागणार आहे। जर असं काही असेल तर मग त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजना करता येऊ शकते, या सगळ्याचा निष्कर्ष आपल्याला अशा संमेलनांमधनं मुख्य वक्त्यांच्या मार्गदर्शनानंतर आपण स्वतः गटचर्चा करणार आहोत। गटशः चर्चेमध्ये आपण भाग घेणार आहोत, स्त्रियांच्या सगळ्या समस्यांवर विचार करणार आहोत आणि हा विचार केल्यानंतर त्याच्यातनं जे निष्कर्ष निघणार आहेत ते सर्व भारतभरातला निष्कर्ष एकत्र करून त्याच्यावर आपण एक आपला अहवाल, आढावा, आपला विचार, निष्कर्ष, विमर्श असं या सगळ्यांचं एक आपण आकलन तयार करणार आहोत। त्यामुळे हे अशी आपली महिलांच्या समन्वयाची, नारी शक्तीच्या जागराची अशी एकूण 450 संमेलनं संपूर्ण देशभरामध्ये होत आहेत आणि या 450 संमेलनांमधली साधारणपणे 350 ते 400 संमेलनात 389 संमेलनं आपली झालेली आहेत आणि या संमेलनामध्ये 4.5 लाख महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे। आपल्या पण पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आजच्या दिवसाला अशी 7 संमेलनं होत आहेत, त्याच्यापैकी एक मालेगाव जिल्ह्याचं संमेलन आणि या संमेलनाला नाव आपण दिलेलं आहे आई मानाई। आई मानाई ही मालेगावची एक अत्यंत जागृत, पतिव्रता असलेली देवी आणि ती आपलं एक धार्मिक अधिष्ठान आहे, म्हणून आम्ही या मानाईचं नाव या संमेलनाला दिलेलं आहे। आणि त्याचबरोबर या संमेलनाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातल्या सर्व महिलांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या सगळ्या महिलांपर्यंत हे विचार मंथन आपल्याला न्यायचं आहे। अत्यंत थोडक्यात मी आपल्याला ही सगळी माहिती देते आहे। गटशः चर्चेनंतर जे समारोप होईल, समारोप सत्र होईल, त्याच्यापूर्वी एक सांस्कृतिक छोटासा कार्यक्रम होईल आणि समारोप सत्रानंतर आपला कार्यक्रम संपलेला असेल। तोपर्यंत आपल्याला अगदी आनंदाने या संपूर्ण संमेलनाचा आनंदाने त्याच्या
त्याच्यामध्ये सामील व्हायचं आहे. आजच्या या संमेलनाला आपल्याला अनेक जणांनी अनेक रूपांनी मदत केलेली आहे आणि हे संमेलन आपलं पार पडत आहे. त्याच्यात मला आपल्या संमेलनाला आज आलेल्या मुख्य अतिथी अनितामाई भुसे यांचा आवर्जून उल्लेख करायचा आहे, कारण त्यांना जाण्याची खूप घाई आहे आणि मालेगावातल्या सर्व महिलांच्या पाठीमागे त्या कायम उभ्या राहतात. त्यांचा स्नेह सर्व महिलांना असतो हे मी ऐकून मला माहीत होतं, परंतु त्यांनी इतकं 3-4 वेळा मला पुन्हा विचारलं की तुमच्यासाठी काय करू. तर आमच्याजवळ मी त्यांना म्हटलं, बाई आमच्याबरोबर अडचणीचा सर्व उभा आहे, आमच्या कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा आहे. दादाभाऊंना बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की लॉन्सचं काम महिलांचं करून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी आमचं लॉन्सचं काम हे करून दिलं. बाईंना अत्यंत मनापासून धन्यवाद. दादाभाऊंना पण धन्यवाद. ते आमचे पालकमंत्री आहेत, पण हे आमचं मातृस्थान आहे. हे मालेगावच्या महिलांचं, मालेगावच्या जनतेचं मातृस्थान आहे. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि बोलण्यासारखं सांगण्यासारखं खूप आहे, परंतु मी आपल्याला जास्त घेणार नाही, इथेच थांबते. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. जिल्हा संघचालक माननीय अशोकजी कांकरिया, शहर संघचालक माननीय नितीनजी मुनोत, जिल्हा कार्यवाह अतुल शिरोडे, जिल्हा कार्यवाह सुनीलजी चौहान, माननीय सुरेश नाना निकम, माननीय सुनील आबा गायकवाड, माननीय निलेशजी कचवे यांचे सर्वांचे आई बाणाई महिला संमेलनातर्फे स्वागत करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात हे स्वागत झालं पाहिजे, कारण नाहीतर कसं व्हायचं की महिला संमेलन आहे म्हटल्यानंतर एक महिला दुसऱ्या महिलेचा सत्कार करते त्यावेळी प्रचंड टाळ्या, आणि जेव्हा आपण आपल्या बंधूंचा सत्कार करतो त्यावेळी टाळ्या कमी नकोत, कारण हा भेदभाव चांगला दिसणार नाही. सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित मान्यवर व मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची सहसंयोजिका संगीता परदेशीचा सर्वांना नमस्कार. नारी शक्तीसमोर भूतकाळात व वर्तमानात अनेक समस्या आहेत, पण भविष्यात देखील आव्हाने तिला पेलावे लागणार आहेत. स्त्रीविषयक भारतीय चिंतन या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मनीषा कोटेकर यांचे आई बाणाई महिला संमेलन मालेगावतर्फे प्रथम शब्दसुमनांनी स्वागत करते व थोडक्यात ताईंचा परिचय देते. ताई ह्या BA MS MD एवढं शिक्षण झालं आहे. दत्ता मेघे आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. अखिल भारतीय संघटन मंत्री, राष्ट्रीय महिला आयोग दिल्ली, सल्लागार समिती, महिला तक्रार निवारण समिती, कृषी विभागीय कार्यालय व कुटुंब न्यायालय नागपूर, UGC एक्सपर्ट कमिटी फॉर वुमेन स्टडी फॉर सेंटरच्या त्या सदस्या आहेत. आयुर्वेद महिला पदवीधर यांचे व्यावसायिक करिअरमधील स्थिती, कमीशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन, भारत में महिलाओं की स्थिति, देशव्यापी अध्ययन इत्यादींच्या त्या प्रोजेक्ट चेअरमन आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय युवा आयोग भारत सरकार यांचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. ताईंचा तसा परिचय खूप मोठा आहे, पण वेळेअभावी मी थोडक्या शब्दात केला आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. धन्यवाद. आजच्या संमेलनाच्या मुख्य अतिथी इंदिराजी बन्सीलालजी कांकरिया यांचा परिचय डॉक्टर रागिणी भेलसेकर या करतील. आदरणीय मंच आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मैत्रिणींनो, आजच्या आपल्या संमेलनाच्या प्रमुख अतिथी सौ इंदिराताई बन्सीलाल कांकरिया यांचा परिचय करून देते. त्या एक उद्योजिका आहेत. उद्योजिका ही त्यांची प्रमुख ओळख. मैत्रिणींनो, महिला उद्योजिका ही खरं तर खूप मोठी ओळख आहे एका व्यक्तीची. आपल्या सगळ्यांनाच ही कल्पना आहे की एका महिलेचं उद्योजिका असणं हे किती कठीण असतं.
त्यात कुटुंबाकडे अजिबात दुर्लक्ष न करता त्यांनी हा त्यांचा व्यवसाय सांभाळला आहे. त्यांचं कौशल्यही अप्रतिम आहे असं मी ऐकलं आहे. अतिशय कल्पकदृष्टीने प्रत्येक गोष्टीची रचना करणे आणि त्याच दृष्टीने घर सांभाळून आपल्या व्यवसायातही ही कल्पकता त्यांनी जपली आहे. इंदिराताईंचं सगळ्यात जास्त मोठेपण यात आहे की हा त्यांच्या उद्योगातून येणारा द्रव्यसंचय त्या पूर्णपणे सेवा कार्यासाठी, धार्मिक कार्यांसाठी खर्च करतात, वापरतात आणि ह्या सगळ्याचा त्यांचा कुठेही उहापोह त्या करत नाहीत. आजकाल सेल्फी काढून आपण आपली प्रत्येक गोष्ट जगाला दाखवण्याच्या ह्या चढाओढीत त्यांचं निस्पृहपणे चालणारं हे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. आपल्या संमेलनाला लाभलेल्या इतक्या मोठ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं मनःपूर्वक स्वागत. त्यांच्या आगमनानेच आजचं आपलं संमेलन पूर्णपणे यशस्वी झालं आहे असं मला वाटतं. नमस्कार. नेतृत्व कणखर अहिल्याचे आणि कर्तृत्व शूर लक्ष्मीबाईचे. थोरवी कितीही गावी, भारतभक्ती ही मनी रुजावी. आत्मनिर्भर बनूनी द्यावे, स्वदेशी भावाचे योगदान. आई बाणाईचे संमेलनी जमलो आपण सुज्ञ मैत्रिणी. आई बाणाईचे संमेलनी जमलो आपण सुज्ञ मैत्रिणी. अनुभवले अन जे जगले, कृतीत आणू मिळून सर्वजणी. कृतीत आणू मिळून सर्वजणी. सहभागी होऊ आणि करू संघटन. करूया राष्ट्र पुनर्निर्माण. करूया राष्ट्र पुनर्निर्माण. नमस्कार. भारतीय संस्कृतीत नारी शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारी तू नारायणी असं म्हणत तिचं पूजन, तिला वंदन केलं जातं. पुराणापासून, पुरातन काळापासून कर्तृत्व, दातृत्व, शौर्य अशा सगळ्याच आघाड्यांवर मातृशक्तीने अनमोल असं योगदान दिलेलं आहे. सजग मातृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली आणि क्रांतिकार्यात याच नारी शक्तीने सुद्धा इंग्रजांना नाकीनऊ आणले होते. आजही प्रगत शेतकीज्ञानापासून साहित्य, विज्ञान, कला, क्रीडा, तंत्रज्ञानापर्यंत सगळ्या क्षेत्रांमध्ये स्त्री शक्तीचं योगदान मोठं आहे. आणि आपण म्हणतो की भारताला विश्वगुरु व्हायचंय, तर मला वाटतं ह्या संकल्पनेत सुद्धा किंवा या सिद्धीमध्ये सुद्धा महिलांची भागीदारी तितकीच महत्वाची आहे. एक राष्ट्र निर्मितीसाठी महिलांची भागीदारी, महिलांचं योगदान सुद्धा तितकंच महत्वाचं आणि मोलाचं आहे. अर्थ खात्यापासून सैन्य दलापर्यंत सर्वच क्षेत्रात स्त्री ही महत्वाची पदे जबाबदारीने सांभाळते. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला एकत्र येऊन त्यांच्या विचारांचे, त्यांच्या अनुभवांचे एक आदान प्रदान व्हावं, नवीन विचार ऐकता यावेत, नवीन अनुभव जे की इतर महिलांना मार्गदर्शन म्हणून लाभावे. आणि म्हणून या महिला संमेलनाचं आपण आयोजन केलंय. मला वाटतं खूप चांगलं आणि आमच्या महिला भगिनींसाठी एक दिशादर्शक असं हे महिला संमेलन आहे. मला खूप आनंद झाला की वेगवेगळ्या यातनं एक प्रेरणादायी विचारधारा घेऊन आम्ही महिला भगिनी कार्य करू असा मी विश्वास व्यक्त करते. आणि या सगळ्या माध्यमातून, या संमेलनाच्या माध्यमातून या संधीचा आपण लाभ घ्यावा ही मी आग्रहाची विनंती करते. आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देताना एवढंच म्हणते की हे वर्ष आपल्यासाठी नव्या उत्साह प्रेरणाचं आहे. कारण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो ऐतिहासिक एक नवीन इतिहास रचला, एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो म्हणजे नारी शक्ती वंदन अधिनियम हे पारित झालं. त्या दिवशी मला वाटतं आमच्या स्त्री शक्तीचा एक प्रकारे आगळा वेगळा सन्मान झाला की जो वर्षानुवर्ष आम्ही वाट बघत होतो. मी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाचे यशस्वी लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद देखील देते. या देशाच्या पुढच्या आपल्या प्रगतीमध्ये आम्ही महिला म्हणून खूप वेगाने या राष्ट्र निर्मितीत सक्रिय राहू असा विश्वास व्यक्त करते. धन्यवाद. त्या माननीय प्राध्यापक डॉक्टर मनीषाताई कोठेकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले बहुमोल विचार व मार्गदर्शन आपल्यासमोर मांडावे. विषय आहे स्त्री विषयक भारतीय चिंतन.
ही बाणाई संमेलनासाठी मालेगावच्या परिसरातून वेगवेगळ्या छोट्या छोट्या गावांमधनं आणि मालेगाव शहरामधनं या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेल्या सगळ्या महिला, त्यात कार्यकर्त्या, व्यवस्थांमध्ये ज्या व्यस्त आहेत त्यांनाही मी या ठिकाणी संबोधित करते. आणि मला कल्पना आहे की व्यवस्थांमध्ये असल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना या संमेलनाच्या हा जो सगळा विषय चाललेला आहे तो कदाचित ऐकण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार नाही. पण मी आयोजकांना अशी विनंती करीन की त्यांनी त्यांच्यासाठी आवर्जून हे सगळं पूर्ण दिवसभरामध्ये जे संमेलन चालणार आहे त्यातल्या विषयांचं रेकॉर्डिंग जे काय करणार असतील ते त्यांच्यासाठी उपलब्ध नंतर करून द्यावं. या संमेलनासाठी या ठिकाणी व्यवस्थेमध्ये मला कल्पना आहे की काही महिन्यांपासनं महिला कार्यकर्त्यांच्या बरोबर आपले संघ बंधूसुद्धा या ठिकाणी झटत होते आणि त्याचा परिणाम म्हणूनच आज हे संमेलन या ठिकाणी चांगल्या रीतीने आयोजित केल्या गेलं आहे. आणि आपण सगळ्याजणी काय काय सायास करून या ठिकाणी आल्या असाल याची मला कल्पना आहे. रविवार असल्यामुळे घरातले सगळेजण स्वस्थ असतील, आरामात सगळं त्यांना करायचं असेल आणि तुमची इकडे येण्याची घाई असणार. त्यामुळे त्या संघर्षातनं कसं तरी करून या ठिकाणी तुम्ही पोचला आहात आणि दिवसभर आता याच ठिकाणी थांबायचं आहे याची एक मानसिक तयारी पण तुमची झालेली असणार अशी मी आशा आहे, मला विश्वास आहे. आणि दिवसभर आज जे काय आपण ऐकणार आहोत सगळे मिळून काही विचार करणार आहोत महिला विषयाचा, त्यासाठी तुम्ही सगळ्याजणी या ठिकाणी उपस्थित झालं याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी अभिनंदनही करते. एक दिवस काही तास हे आपल्यासाठी आपण काढले ह्याच्यासाठी सगळ्यांचं अभिनंदन, महिलांचं विशेषतः. कारण आपण जे काय सगळं ऐकतो महिलांच्या विषयक, हा जो पहिला विषय आहे तो विषय तसा एका अर्थाने ज्याला आपण म्हणू की सैद्धांतिक असा विषय आहे. म्हणजे भारतामध्ये महिलांविषयकचं काय दृष्टिकोन आहे भारताचा हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या पहिल्या विषयामध्ये करणार आहोत. आपण असं बघतो की नेहमी वर्तमानपत्र उघडली की आजही आपल्याला अनेक अशा घटना आपण वाचतो. त्याच्यामध्ये अत्याचाराच्या घटना असतात, कुठेतरी डिस्क्रिमिनेशन भेदभाव करण्याच्या घटना असतात आणि हा भेदभाव परिवारातही होताना आपल्याला दिसतो, बरेचदा कधी आपल्याला समाजामध्ये दिसतो, वेगवेगळ्या व्यवस्थांमध्ये दिसतो. आणि त्याच्याचमुळे आपण सगळेजण महिलाविषयक काहीतरी केलं पाहिजे या भावनेने एकत्र येऊन काम करत असतो. आता ही जी सगळी परिस्थिती आहे ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत नक्की काय आहे याचा जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपण ती परिस्थितीचं नीट आकलन करू शकत नाही किंवा ते प्रश्न सोडवू पण शकत नाही. आपण बरेचदा असं ऐकतो की भारत हा फार मागासलेला, हे अन्य मीडियामधनं जास्ती हे पुढे येतं की भारत हा मागासलेला देश आहे आणि भारताचं एकूणच महिलांविषयक असं धोरण आहे की महिलांनी कुटुंब पहिल्यांदा सांभाळलं पाहिजे आणि मग तेच तिचं मुख्य काम आहे. बरेचदा अशा पण चर्चा घडताना आपण बघतो की महिलांनी काम करायला सुरुवात केली, अर्थार्जन करायला सुरुवात केली आणि म्हणून परिवार विभाजित झाले. आज जी घटस्फोटाची संख्या वाढते ती त्याच्यामुळे आहे. अशा पण चर्चा होताना आपल्याला अजूनही आपण ऐकतो आणि तसं बोलत असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपण हा विचार केला पाहिजे की खरंच भारताचं भारतीय विचार म्हणून जो आपण म्हणतो त्याच्यामध्ये महिलेला अशाच पद्धतीने बघितलेला आहे का? महिलेसंदर्भामध्ये असाच विचार भारताने केला आहे का अगदी सुरुवातीपासनं? याचा थोडासा विचार आपल्याला आज करायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा अत्यंत प्राचीन देश आहे. म्हणजे खूप वर्षांचं आयुष्य त्याला मिळालेलं आहे. हे साधारणपणे असं कालगणनेबद्दल वेगवेगळे तर्क केल्या जातात किंवा त्याच्यामध्ये काही जणांचे मतभेदही असू शकतात. पण साधारण 10,000चं वर्ष आयुष्य असलेलं आपला हा देश आहे आणि इतकं मोठा कालावधी ज्याला मिळालेला आहे, आयुष्य मिळालेलं आहे, अशा देशाचा आपला एक विचार विकसित होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून आजपर्यंत हळूहळू त्या भारताचा आपला स्वतःचा एक विचारधारा ही विकसित झालेली आहे, जी आपण
खूप आत्मसात केल्यामुळे किंवा आपल्या ती अगदी ज्याला म्हणतो हाडीमाशी रुजल्यामुळे आपल्याला त्याचा प्रत्यय तसा येत नाही किंवा आपल्याला ते जाणवत नाही. स्वामी विवेकानंदांबद्दलची एक गोष्ट सांगितली जाते की त्यांना परदेशात एकदा म्हटलं होतं की तुमच्या देशातले लोक खूप मागासलेले आहेत, त्यांना कदाचित आपल्या देशाचं नावही माहिती नाही आहे, आपल्या गावाचं तरी नाव त्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही. तर ते म्हणाले कदाचित असू शकेल, माझ्या देशाच्या लोकांबद्दल तुम्ही जे म्हणता ती परिस्थिती असू शकेल, पण मी तुम्हाला एक सांगतो की आज तुम्ही ज्याच्यासाठी धडपडता आहात त्या क्षेत्रामध्ये मात्र माझ्या देशाचा माणूस खूप उच्च पातळीवर पोचलेला आहे. माझ्या देशातला कुठलाही अशिक्षित माणूस ज्याला कदाचित लिहिता वाचता येत नाही अशाही माणसाला मोक्ष कसा मिळवायचा हे माहिती आहे. आणि त्यामुळे आध्यात्मिक पातळीवर अतिशय उच्च अशी पातळी गाठलेला असा आपला देश ही वस्तुस्थिती आहे. अगदी साधारण माणूससुद्धा हे आपल्याकडे मोक्ष, आत्मा, ब्रह्म या सगळ्या कल्पना त्याला त्या माहिती असतात आणि त्या वाटेवर जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. अशी एक आध्यात्मिक बॅकग्राऊंड ज्याला आहे, पार्श्वभूमी आहे आणि अनेक वर्षातनं ती विकसित झालेली एक विचारधारा आहे. तर ते चिंतन काय आहे हे जर बघितलं तर त्या पार्श्वभूमीवर ते महिलांकडे कसं बघायला पाहिजे किंवा कसं बघतायत तत्त्वज्ञानामध्ये किंवा विचारधारेमध्ये किंवा चिंतनात याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो. आपण नेहमी असं म्हणतो की भारतीय विचारधारा किंवा भारतीय माणूस, आपण सगळेजण याच्याबद्दल कोणालाही वादविवाद नाही आहे, याच्याबद्दल म्हणजे विवाद नाही आहे या विषयाबद्दल. एक नक्की आहे की आपल्याकडे कुठलाही एक ग्रंथ नाही आहे की त्या ग्रंथात अमुक एक लिहिलं आहे आणि तीच आपली विचारधारा आहे. ती हळूहळू इव्हॉल्व होत गेलेली आहे आणि त्यामुळे सर्वसाधारणपणे जे मान्य आहे त्या गोष्टीच मी आपल्यासमोर मांडते भारतीय विचारधारा म्हणून. आपण सगळेजण असं म्हणतो ईशावास्यम इदम सर्वम, म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये ईश्वर वास करतो. हे सगळ्यांना माहिती आहे, अगदी अनपढ आपल्याकडचा माणूस आहे त्यालासुद्धा हे कळतं. आपण सगळे म्हणतो की सगळ्यामध्ये तुझ्यातही ईश्वर आहे, माझ्यातही ईश्वर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जो काय चेतन तत्व ज्याला आपण आत्मा म्हणतो, ईश्वर म्हणतो, तो आपल्या सगळ्यांमध्ये एकच आहे. जर हे आपलं तत्त्वज्ञान असेल तर मग सगळेच जण एका पातळीवर येतात, समान पातळीवर येतात, समान दर्जा त्यांना प्राप्त होतो. कारण दोघांमध्ये सगळ्यांमध्ये एकच ईश्वर आहे आणि तेच तत्त्व जे आहे किंवा तोच विचार जो आहे तो ॲप्लिकेबल होतो स्त्री पुरुषांसाठी सुद्धा. स्त्री पुरुषांमध्येही तेच जर ईश्वर तत्व असेल तर पुरुष वेगळा आणि स्त्री वेगळी दर्जा प्रतिष्ठा म्हणून हे आपल्याकडे विचारांमध्येच असू शकत नाही, हे त्याच ठिकाणी सिद्ध होतं. आत्मा एक आहे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आत्मा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्मा हा जेंडरलेस आहे, म्हणजे आत्म्याला कुठलं लिंग नाही, तो स्त्रीलिंगी नाही किंवा पुरुषलिंगी नाही आहे. आणि त्याच्यामुळे हा जो आत्मा आहे हा सगळ्यांमध्ये एक आहे, तो स्त्री पुरुषांमध्ये एक आहे असंही आपण मानतो, आपल्या चिंतनात असं सांगितलं जातं. तिसरं एक उदाहरण देता येईल की आपला जो उत्पत्तीचा सिद्धांत आहे, जो सृष्टी उत्पत्तीचा सिद्धांत सांगितला जातो, त्या सृष्टी उत्पत्तीमध्ये किंवा स्त्री पुरुषांच्या उत्पत्तीचा सिद्धांत जो आपण मान्य करतो त्याच्यामध्ये असं एक कहाणी सांगितली जाते आपल्या वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये, जी आपण मान्य केलेली आहे सगळ्यांनी, की एकदा ब्रह्माला असं वाटलं, ब्रह्म म्हणजे परत तो जेंडरलेस जो ब्रह्म होता, तो चेतन तत्व जे आहे ते, त्या ब्रह्माला असं वाटलं की स्वतःला 2 भागामध्ये विभाजित करावं आणि त्यांनी स्वतःला स्त्री तत्व आणि पुरुष तत्वामध्ये विभाजित केलं. म्हणजे आपल्याकडे स्त्री पुरुषांची उत्पत्ती ही एकाच वेळेला एकाच ठिकाणहून झालेली आहे, त्याचा उगम एकच आहे आणि एकच उगम असल्यामुळे एकाच वेळी झाल्यामुळे ते दोघं जसे एखाद्या द्विदलाचं 2 दलं असतात एकसारखे, डावं उजवं त्याच्यात काही नाही आहे, आकारामध्ये दोन्ही सारखे आहेत, तर असे द्विदलासारखे स्त्री पुरुषांची उत्पत्ती झाल्यामुळे उत्पत्तीतूनच तो सिद्धांत पुढे येतो समानतेचा स्त्री पुरुषांच्या, हे पण आपल्याला लक्षात येतं. एका बाजूला जेव्हा आपण असं म्हणतो की आम्ही सगळे एकसारखे आहोत, एकच चेतन तत्व आपल्यामध्ये आहे, एकच आत्मा वास करतो, म्हणजे आपण समान आहोत तरीसुद्धा आपल्याकडे वैविध्य जे आहे त्याच्यातलं, म्हणजे मी आयुर्वेदाची पण स्टुडंट आहे आणि शिकवते पण, त्याच्यामध्ये जो एक सांख्य
शास्त्राचा आम्ही ॲडॉप्ट केलेला आयुर्वेदानी जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की सगळी सृष्टी ही पांचभौतिक आहे. म्हणजे मुळात जी सुरू झाली म्हणजे अगदी ज्याला मूळ तत्व म्हणतात ती 5 आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. तर या 5 तत्वांपासून हे सगळी सृष्टी जरी निर्माण झाली तरीसुद्धा प्रत्येकजण एक दुसऱ्यांपेक्षा वेगळा आहे. हे जे वेगळेपण आहे ते वेगळेपण त्या पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधनं येतं. कुठे पृथ्वी महाभूत जास्ती आहे, कुठे वायू आहे, कुठे आकाश आहे. आणि या वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समधनं हे वैविध्य जे येतं त्याचाही आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे ते की ही सृष्टी विविधतेने नटलेली आहे असं आपण म्हणतो. ही जी विविधता आहे ती रंगरूपानी आहे, आकाराने आहे, स्वरूपानी आहे. आणि हे सगळं असलं तरीसुद्धा आपण आपल्या तत्त्वज्ञानामध्ये कधीही कुणालाही कनिष्ठ किंवा कुणालाही श्रेष्ठ त्यांच्या आकारावरून रंगरूपावरून मानलेलं नाही आहे. त्यामुळे वैविध्याचा स्वीकार, वैविध्याचा आदर आणि वैविध्याचा सन्मान हा आपल्याकडे आपण करतो. हे जर असेल तर स्त्री पुरुष हे दोघंही एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. बायोलॉजिकली दे आर डिफरंट. दोघंजणं जीवशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळे आहेत, त्यांची रचना वेगळी आहे, त्यांच्यातल्या क्रिया वेगळ्या आहेत, त्यांची भूमिका वेगळी आहे, रोल त्यांचे वेगवेगळे आहेत. पण हे रोल किंवा भूमिका वेगळी असली किंवा ते त्या अर्थाने वेगळे असले तरीसुद्धा त्यांनी त्यांच्यामध्ये भेदभाव केला पाहिजे हे आपलं तत्त्वज्ञान सांगत नाही. ही विविधता जरी त्यांच्यामध्ये असली तरी दोघंही सारख्या अर्थाने सन्माननीय आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. या ठिकाणी सुद्धा आपण दोघांचं वेगळेपण एकाच ठिकाणी म्हणजे बोथ आर डिफरंट बट बोथ आर इक्वल असं म्हणतो. इक्वॅलिटी म्हणजे समानता आणि सारखेपणा या 2 गोष्टीतला फरक हा जो आपल्याला कळला पाहिजे, जो आपल्या चिंतनात तत्त्वज्ञानात सांगितला आहे तो या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. या अर्थाने आपण याच्याकडे बघतो. त्याच्या पलीकडे जाऊन आपण सृष्टीतला प्रत्येक घटक हा अतिशय महत्त्वाचा आहे असं मानतो. आज आपण जेव्हा पर्यावरणाचा विचार करतो आणि पर्यावरणाची चेन जी आहे, साखळी जी आहे, त्याचा अभ्यास आपल्याला शालेय पाठ्यक्रमातच आपण करत असतो. त्याच्यामध्ये जे सांगितलं जातं की सृष्टीतला प्रत्येक घटक हा त्या परीने म्हणजे त्याचं प्रत्येकाचं अस्तित्व हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एकाचं अस्तित्व जर कमी झालं किंवा ते कमी महत्त्वाचं मानलं गेलं किंवा नष्ट झालं तर दुसऱ्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. हे पर्यावरणात आपण शिकलो. हे भारतीय तत्त्वज्ञानात पहिलेपासून सांगितलेलं आहे की सृष्टीतला प्रत्येक घटक एक दुसऱ्यांवर अवलंबून आहे. परस्परावलंबित्व ज्याला म्हणतो आपण, इंटरडिपेंडंट, तो एकमेकांवर अवलंबून आहे. आपल्याकडे डिपेंडन्सी निगेटिव्ह अर्थाने नाही घेतल्या जात. स्त्री पुरुषावर अवलंबून आहे किंवा पुरुष स्त्रीवर अवलंबून आहे हे निगेटिव्ह अर्थाने आपण घेत नाही. तर आपण जी फॅक्ट आहे की प्रत्येक घटक एक दुसऱ्यावर अवलंबून आहे त्या अर्थाने दोघंही एकमेकांवर अवलंबून आहे या दृष्टिकोनातनं त्याच्याकडे बघतो. आणि अशा अर्थाने स्त्री पुरुष हे इंटरडिपेंडंट आहेत, दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत हा त्याचा अर्थ आहे. ते जसे परस्परावलंबी आहेत तसेच ते परस्पर पूरक आहेत. म्हणजे कॉम्प्लिमेंट टू इच अदर, म्हणजे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. काही गोष्टी पुरुषात कमी आहे, काही गोष्टी स्त्रियांमध्ये कमी आहेत आणि त्या आपापलं जे अपूर्णत्व आहे ते एकमेकांच्या सानिध्यात राहून एकमेकांकडनं घेऊन ते स्वतःला पूर्णत्वाकडे नेतात. आणि म्हणून आपल्याकडे गृहस्थाश्रम हा खूप महत्त्वाचा मानला जातो. गृहस्थाश्रमातून मीपासून आम्हीपर्यंत जाण्याचा मार्ग आपण शोधतो असं म्हटलं जातं. विनोदाने सांगायचं झालं तर लग्नानंतर असं म्हणतात काही वर्षांनी नवरा बायको हे बहीण भावासारखे वाटायला लागतात आहे ना. म्हणजे त्यांच्या लकबी ते एकमेकांच्या उचलतात, त्यांच्या सवयी उचलतात. हे जे एकसारखं दिसणं आहे, एकमेकांसारखं दिसणं आहे ते एका अर्थाने पूर्णत्वाला जाण्याचा मार्ग आहे. दोघंही त्या आपापल्या परीने अपूर्ण आहेत आणि ते पूर्णत्वाला पुढे जाणार आहेत या अर्थाने सुद्धा. त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोघांना परस्पर पूरक आहे. त्यामुळे आपली इक्वॅलिटीची कल्पना कॉम्प्लिमेंटरी इक्वॅलिटीची आहे. कॉम्प्लिमेंट करतं एकमेकांना या अर्थाने आहे. आणि त्याचबरोबर ते परस्पर पोषकही आहेत. पोषक म्हणजे पोषण करणारे, एकमेकांचा विकास करणारे आहेत. आज जे आपण ऐकतो ना बरेचदा की परिवार किंवा लग्न केलं की विकासामध्ये बाधा निर्माण होते महिलांच्या,
असं बोललं जातं, असं फेमिनिझममध्ये तर खूप मांडलं जातं. आणि म्हणून लग्न संस्थेला विरोध केला जातो, परिवार संस्थेला विरोध केला जातो, मातृत्वाला विरोध केला जातो, कारण हे सगळे स्त्रीच्या विकासातले अडथळे आहेत असं साधारणपणे फेमिनिझममध्ये मांडणी होते. पण भारतीय तत्त्वज्ञानाचा जर आपण विचार केला तर ते परस्पर पोषक आहेत. म्हणजे काय आहेत तर दोघांचाही विकास एकमेकांवर अवलंबून आहे. परिवाराचा विचार केला तर परिवारातल्या प्रत्येक घटकाचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे. खरं म्हणजे दुर्दैवाने आज प्रत्यक्षतः ही स्थिती अनेक परिवारांमध्ये दिसत नाही. स्त्रीच्या त्यागावर तो परिवार उभा राहावा अशीच संकल्पना आपण करतो. आणि बरेचदा असं होतं की स्त्रीनी जर विकासासाठी प्रयत्न केला तर परिवार तुटतील असं काहीतरी आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. हे अतिशय चुकीचं समज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. परिवारातल्या प्रत्येक घटक, मग स्त्री असो पुरुष असो मुलं असो, या सगळ्यांचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे. आणि म्हणून परस्पर विकासाची संकल्पना ही भारतीय संकल्पना आहे. जर आपल्या डोक्यात दुसरे कुठले विचार असतील तर ती अभारतीय संकल्पना आहे असं सहजपणे स्पष्टपणे समजायला हरकत नाही. त्यामुळे भारतीय विचार काय तर तो या पद्धतीचा आहे. त्याबरोबर आणखीन एक संकल्पना आपल्याकडे आहे, ती म्हणजे ऋण संकल्पना. मातृऋण, पितृऋण. ही ऋण संकल्पना आपल्याला कर्तव्याचा बोध करते. आमची कर्तव्य काय आहे याची जाणीव करून देते. प्रत्येक व्यक्ती, सृष्टीतला प्रत्येक घटक याला काहीतरी समाजाप्रती, सृष्टीप्रती कर्तव्य आहेत. ते स्त्रीलाही आहेत आणि पुरुषांनाही आहेत. दोघांनाही आपापल्या कर्तव्याची जाणीव होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण कर्तव्याकडे जास्ती लक्ष देतो, अधिकार त्या मानाने आपल्याकडे चर्चेला कमी येतात. पण याचा अर्थ असा नाही आहे की आपल्या व्यक्तित्वाचा पूर्ण लोप करून आपण ते केलं पाहिजे असं अजिबात आपल्याकडे अभिप्रेत नाही आहे. म्हणजे मगाशी म्हटलं तसं एखाद्या स्त्रीनी पूर्णपणे त्याग करून, स्वतःच्या व्यक्तित्वाचा लोप करून मग दुसऱ्यांसाठी काही करणं हे अपेक्षित नाही आहे. कारण जोपर्यंत, म्हणजे मी ॲज अ डॉक्टर पण सांगू शकते किंवा मी काउन्सिलर पण आहे, म्हणून मला जो अनुभव आहे तो त्यातनं मी सांगू शकते की प्रत्येक व्यक्ती ही तिच्याजवळ जे असेल तेच ती दुसऱ्यांना देऊ शकते. ज्या स्त्रीला स्वतः अवहेलना मिळतात अनुभवायला, ज्या स्त्रीला कमी प्रतिष्ठा मिळते, ज्या स्त्रीला दुःख मिळतं परिवारामध्ये, ती स्त्री सुख नाही देऊ शकत, ती आनंद नाही देऊ शकत. जी स्वतः दुःखी असेल ती आनंद कसा देईल? आणि म्हणून सहजपणे जे आपण म्हणतो की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, त्याचा साधा सोपा अर्थ हा पण आहे की ज्या ठिकाणी ती आनंदी असेल तेच घर आनंदी राहू शकेल. आणि हे केवळ बाईच्या बाबतीत नाही, हे पुरुषाच्याही बाबतीत तेवढंच खरं आहे. घरातला प्रत्येक घटक जर आनंदी राहिला, संतुष्ट राहिला, तो जर विकसित झाला तर ते सगळं घर विकसित होईल, ते घर आनंदी राहील, ते संतुष्ट राहील. आणि त्याच्यामुळे स्त्रीच्या बाबतीतही याच दृष्टिकोनातून आपल्याला बघण्याची गरज आहे. जी भारतीय संकल्पना आहे की स्त्रीनी सुद्धा स्वतःचे अधिकार, हे सगळ्यांच्याच बाबतीत आहे की आपले अधिकार दुसऱ्यांच्या अधिकारांचं हनन करण्यासाठी नाही आहे. जेव्हा मी माझ्या अधिकारांची गोष्ट करते की मला माझे हे अधिकार हवे आहेत, तेव्हा मी दुसऱ्यांनाही त्यांचे अधिकार देण्याची माझी तयारी असली पाहिजे. त्यांच्या अधिकारांचं संरक्षण करणं ही पण माझी जबाबदारी, याचं भान असलं पाहिजे. त्यामुळे अधिकार आणि कर्तव्य ही दोन्हीही एकाच हातात हात घालून जाणारे आहेत. याकडे सुद्धा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ऋण कल्पनेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. आणि त्याच्याही पलीकडे आपल्याकडे येते ती दंपतीची कल्पना, म्हणजे दाम्पत्य. आपल्या समाजाचा सगळ्यात शेवटचा एकक, बेसिक युनिट ऑफ द सोसायटी ही इंडिव्हिज्युअल नाही आहे, म्हणजे व्यक्ती नाही आहे, तर ती दंपती आहे, म्हणजे कपल आहे. स्त्री पुरुष, पती पत्नी आहे. आणि म्हणून त्या पती पत्नींना आणि गृहस्थ आश्रमाला, चारी आश्रमांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे गृहस्थ आश्रमाला. कारण तिथून मग बाकी समाजाचं पोषण करण्याची तयारी किंवा तिथे ते केलं जातं गृहस्थाश्रमाच्या द्वारे. आणि ही जी पती पत्नी संकल्पना आहे, आपण अगदी साधं उदाहरण घेतलं तर अगदी पूजेमध्ये फक्त नवऱ्याला काही बसून उपयोगाचं नाही, तिथे बायको लागतेच. रामाला सीतेला पाठवल्यानंतर सुपारी कनवटीला लावावी लागली होती. त्यामुळे आजही पूजेला समजा पुरुष एकटा बसला तर सुपारी घ्यावी लागते शेजारी. तर हे जे आहे की दंपती ही महत्त्वाची,
दोघांचंही तेवढंच महत्त्व आहे हे आपल्या चिंतनात सांगितलेलं आहे. आता हे जे चिंतनात सांगितलं ते पुराणाची वांगी पुराणातच होती का, प्रत्यक्ष व्यवहारात काही होतं की नाही, याचासुद्धा थोडा आपण धांडोळा घेऊया, बघूया की काय होतं. अगदी वेदकाळापासून तर अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात, त्यामुळे त्याचा आपण खूप विचार करूया नको. पण एक दोन उदाहरणं फक्त सांगते. जसं इंद्राणीचं एक उदाहरण आहे. इंद्राणी ही इंद्राची पत्नी, जिला भारतीय स्त्रीमुक्तीची उद्गाती म्हटलं जातं. याचं कारण असं की एकदा इंद्र बाहेर गेला होता लढाईवर त्याचं सैन्य घेऊन, आणि इंद्राच्या राज्यावर दुसऱ्यांनी आक्रमण केलं. आणि हे आक्रमण इतकं मोठं होतं की आता इंद्राचं राज्य हातातनं जाईल का अशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळेला इंद्राणींनी स्त्रियांचं सैन्य उभा केलं आणि लढाई करून ते इंद्राचं राज्य हे शाबूत ठेवलं आणि आक्रमण परतवून लावलं. ही इंद्राणी आपल्या दृष्टीने खरी स्त्रीमुक्तीची उद्गाती आहे. तिने म्हटलं की चूल मूल आणि आपला संसार एवढं स्त्रियांचं काम नाही आहे, तर राज्याचं संरक्षण करणंसुद्धा आपलं तेवढंच मोठं काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे. इंद्राणी ही राजाची पत्नी होती. तशीच इतरा हे नाव जे येतं ती एक शूद्र स्त्री होती. आणि इतराचं लग्न एका ऋषीशी झालेलं होतं. आणि ऋषीशी लग्न झाल्यानंतर काही वर्षांनी असं झालं की त्या ऋषींना तिला बाहेर नेताना लाज वाटायची, कारण ती अशिक्षित होती, शूद्र समाजाची होती, आणि म्हणून ते तिला बाहेर नेत नसत. या अपमानाला ती कंटाळली आणि तिने घर सोडलं. तेव्हा तिचा पुत्र जो होता महिदास, याला घेऊन तिने घर सोडलं. आणि हा पुढे महिदासानी खूप शिक्षित झाला, तो उच्च शिक्षित झाला, आणि त्यांनी ऐतरेय ब्राह्मण जे आहे त्याची रचना त्यांनी केलेली आहे. ऐतरेय म्हणजे इतरेचा पुत्र. त्यांनी वडिलांचं नाव लावलं नाही, त्या काळात अनेक जणं लावत नव्हते, आईच्या नावानेच ओळखले जायचे. तसा इतरेचा पुत्र म्हणून त्यांनी स्वतःला संबोधलं आणि ऐतरेय ब्राह्मणाची निर्मिती त्यांनी केली. अशी अनेक उदाहरणं पुढच्या काळातही दिसतात. रामायण काळात आपल्याला कैकेयीचं नाव हे निगेटिव्ह अर्थाने माहिती आहे, कारण तिने वनवासाला पाठवलं. पण त्याचबरोबर ती युद्धामध्ये कुशल होती आणि म्हणूनच तर तिला वर मिळालेला होता, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तारा राणी जी होती ती राजनीतीत निपुण होती. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण गेलं तर ब्रह्मवादिनी हा शब्दप्रयोग दिसतो आपल्याला, ज्याच्यामध्ये ज्या स्त्रियांना विवाह न करता पूर्ण काळ किंवा उच्च शिक्षण घ्यायचं आहे जास्ती काळ, त्यांना ब्रह्मवादिनी म्हटलं जायचं. म्हणजे त्या काळामध्ये अशा पद्धतीने स्त्रियांनी शिक्षण घेणं हे संमत होतं, ॲक्सेप्टेड होतं, हे आपल्या लक्षात येतं. पुढच्या काळामध्ये बौद्ध संप्रदाय, जैन संप्रदाय हे जे अलीकडचे आपल्याला दिसतात, त्याच्यामध्ये तर अनेक स्त्रियांची नावं आपल्याला दिसतात, अनेक कवयित्री दिसतात. गौतमी आहे, सेमा आहे, महाप्रजापती, कुंडलकेशा आहे, सेमा आहे, अनेक. म्हणजे पुढच्या व्याख्यानामध्ये कदाचित सुवर्णाताईंचा याचा खूप अभ्यास आहे, संत साहित्याचा सुद्धा, तर त्या मांडतीलच. पण काही उदाहरणं या ठिकाणी सांगितली पाहिजे इतिहासातली, म्हणून मी तुमच्यासमोर सांगितलं. आपल्या सगळ्यांनी बहुतेक किंवा अनेकांनी गाथा सप्तशती हा ग्रंथ एक तर वाचलेला असेल किंवा माहिती असेल. यातल्या अनेक कवयित्रींनी त्याच्यात लिखाण केलेलं आहे. म्हणजे त्या काळातसुद्धा 3ऱ्या शतकात गाथा सप्तशती ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. त्या काळात अनेक स्त्रिया अशा पद्धतीने लिहित्या वाचत्या होत्या. 7व्या शतकातली विजयंका हिला साक्षात सरस्वती म्हटलं जायचं. 11व्या शतकातली अक्का महादेवी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण बंगालमधली क्षणवती ही खशास्त्रात निपुण होती आणि लीलावती ही गणितशास्त्रात निपुण होती. तसंच श्रीदेवी नावाची एक महिला ही माउंट अबूमध्ये तिने संगमरवरी मंदिर बांधलं होतं, म्हणजे ती आर्किटेक्ट होती. मी मुद्दाम वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांची फक्त प्रातिनिधिक नावं तुमच्यासमोर ठेवते, जेणेकरून मी जे म्हणते ते लक्षात येईल की हे फक्त चिंतनात नव्हतं, तर भारतात प्रत्यक्षात समाजामध्ये अशा महिला होत्या आपल्याकडे. यात्रेकरू यायचे, व्यापारी यायचे. या सगळ्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे, जे वर्णन केलेलं आहे, जे बघितलेलं आहे, त्याच्यामध्ये चाणक्याबद्दल त्यांनी एक निरीक्षण नोंदवलं आहे की चाणक्याचे अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड्स या स्त्रिया होत्या. आणि या स्त्रिया घोड्यावर स्वार होऊन, रथावर स्वार होऊन किंवा उंटावर स्वार होऊन त्या शतकात आपल्या इतिहासाच्या महिलांचा उल्लेख आपल्याला करता येईल, ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे काम करत होत्या. आणि अगदी अलीकडचा जर आपण इतिहास बघितला स्वातंत्र्य युद्धाचा, तर तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे.
आपण मागच्याच वर्षी भारताला 75 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाले म्हणून सगळा वर्षभर साजरं केलं आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या महिलांनी अशा प्रकारे काम केलं याचाही आढावा घेतला. त्यात अनेक महिलांची ज्यांची नावं आम्हाला माहिती नव्हती त्यांचाही इतिहास आपल्याला कळला. अनेक स्त्रियांनी त्याच्यामध्ये बलिदान दिलेलं आहे, काम केलेलं आहे हे लक्षात येतं. त्याच्यामध्ये एक वर्ग असा होता जो थोडासा उपेक्षित राहिला, ज्यांनी खरं म्हणजे स्वातंत्र्य युद्धामध्ये खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. तो होता ज्याला आपण तवायफ म्हणतो अशा महिलांचा वर्ग. या ज्या महिला होत्या, ज्या गणिका, कुठे देवदासी म्हणून, कुठे तवायफ म्हणून या नावाने उल्लेख त्यांचा व्हायचा, यांच्याकडे त्यांनी अनेक स्वातंत्र्य योद्धांना त्या ठिकाणी आश्रय दिलेला आढळतो. आणि त्यांनी आधार दिला, आश्रय दिला म्हणून त्यावेळचे ब्रिटिश जे आहेत, इंग्रज जे आहेत, ते त्यांच्यावर चिडलेले होते आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ब्रिटिशांनी हा जो समाजाचा गट आहे तो समाजाला लांछनास्पद आहे, हे त्यांचं काम घृणास्पद आहे असं समाजाच्या मनावर बिंबवलं आणि त्यांचं नाव स्वातंत्र्य युद्धात कुठे येऊ दिलं नाही किंवा त्यांना हे काम करण्यापासून दूर ठेवलं. त्यातलं एकाचा उल्लेख फक्त मी करते या ठिकाणी. एक बिहारमधली म्हणजे तेव्हाच्या बिहारमधली शहाबाद जिल्ह्यातली आरा गावची धर्मांना नावाची तवायफ होती. ही तवायफ त्या ठिकाणी एक खूप धनाढ्य जमीनदार होता बाबू कुंवर, जो नंतर 1857च्या लढ्यामध्ये ज्याने मोठं कामगिरी केली अशा बाबू कुंवरबरोबर राहत होती. ही स्वतः अतिशय चांगली कवयित्री, साहित्याची जाण होती तिला, कथ्थक येत होतं, अतिशय सुंदर गाणारी होती. पण त्याचबरोबर बाबू कुंवरच्या बरोबर राहून तिने घोडसवारी शिकलेली होती. म्हणजे तिचं वर्णन असं केलं जातं की ही घोड्यावर खोगीर नसतानाही स्वार होऊ शकत असे आणि अनेक किलोमीटर आपला घोडा वेगाने पळवीत असे. नेमबाजीत, तिरंदाजीत अशी ही पारंगत असलेली धर्मांनं ज्यावेळेला 1857च्या पहिल्या मुक्तियुद्धामध्ये बाबू कुंवरनी आपल्या प्रांतामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढा देणं सुरू केलं, त्यावेळेला ही अगदी नुकतंच तिला 2 जुळ्या मुली झालेल्या होत्या. म्हणजे बाळंतीण होती, अगदी ओली बाळंतीण म्हणतो तशी. आणि त्यावेळेला या लढ्यामध्ये बाबू कुंवर अतिशय जबर जखमी झाले ही बातमी तिच्यापर्यंत आली. अशा वेळेला तिच्या हे लक्षात आलं की त्यांना वाचवणं हे माझ्या या बाळंतपणापेक्षाही जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणून तिने 9 किलोमीटर अंतरावरची आपली दूरची बहीण हिच्याकडे त्या 2 जुळ्या मुलींना तिच्याकडे पोस्त केलं घोड्यावर बसून. दुसरा दिवस होता बाळंतिणीचा. त्यावेळेला तिने त्या मुलींना त्या ठिकाणी सोपवलं बहिणीकडे. तिला ही पूर्ण बातमी गुप्त ठेवण्यासाठी वचन घेतलं तिच्याकडनं आणि एका हकीमाला घेऊन ती बाबू कुंवर जिथे होते युद्धामध्ये तिथे गेली. तिथे त्यांचा उपचार झाला आणि त्याच्यानंतर बाबू कुंवर हे वाचले त्याच्यातनं आणि त्यांनी परत चढाई केली ब्रिटिशांवर आणि आझमगड किल्ला जिंकला. ही इतिहासामधली नोंद आहे. दुर्दैवाने पुढे धर्मांनाचं काय झालं याची मात्र कुठेही नोंद आढळत नाही. आशा राणी वोरा नावाच्या एक लेखिका होऊन गेल्या, ज्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य युद्धामधल्या महिलांवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी 12 वर्ष जवळजवळ काम केलं आणि 250-300 महिलांची नावं जी आपल्याला माहिती नव्हती अशी त्यांनी शोधून त्यांचं त्याच्यामध्ये चरित्र किंवा त्यांचा इतिहास सगळा लिहिलेला आहे. त्यात त्या म्हणतात की दुर्दैवाने महिलांनी इतकं मोठं काम केलेलं आहे स्वातंत्र्य युद्धात. म्हणजे त्यांनी कुठून रेकॉर्ड्स घेतले तर ब्रिटिश रेकॉर्ड्स पण पाहिले. असे रेकॉर्ड्स की ज्यामध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये महिलांना फाशी दिल्याचा उल्लेख आहे. जर महिलांना फाशी दिलं असेल तर नक्की त्यांनी स्वातंत्र्य युद्धात काहीतरी काम केलेलं असणार. त्याच्यावरून त्यांनी अदमास बांधून त्यांचा सगळा रेकॉर्ड बघितला, नावं शोधली आणि इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. आपण जरूर ते पुस्तक वाचावं मी असं आवाहन तुम्हाला करीन. अशा प्रकारे एक ज्याला म्हणतो की दैदिप्यमान असा इतिहास महिलांचा, भारताचा आपल्या पाठीशी आहे, आपल्या गाठीशी आहे. आणि आपण सगळे जण त्यांचे वंशज आहोत इथे बसलेल्या. आमच्या पूर्वज स्त्रियांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज आपल्यावर जी जबाबदारी आहे ती खूप मोठी आहे. या पूर्वज आपल्या स्त्रियांनी जे केलं त्यांना पुढे नेणं याची आता गरज आहे. म्हणजे जे काय आपल्या भारतीय चिंतनात होतं
ज्याला आपण जीवन दर्शन म्हणतो. आपलं भारतीय जीवन दर्शन होतं एकात्मता, हे म्हणजे आपण ज्याला म्हणतो विजन ऑफ वननेस, आम्ही सगळे एक आहोत, हे आपलं जीवन दर्शन आहे भारताचं. आणि हे जीवन दर्शन प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये, आपल्या व्यवस्थांमध्ये, आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये जर आणायचं असेल तर त्याला कुठल्या मूल्याचं जोपासना करावी लागेल, तर ते मूल्य आहे सौहार्द, बंधुता ज्याला म्हणतो आपण, हार्मनी. म्हणजे एकमेकांच्या बद्दलचं प्रेम आणि आत्मीयता, याच्याशिवाय हे एकात्मतेचं जे आहे दर्शन ते प्रत्यक्षात येऊ शकत नाही. आणि म्हणूनच आज जी व्यवस्था बदललेली आहे, जीवन व्यवस्थेमध्ये जे बदल घडलेले आहेत, ते जर आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचे असतील, पुनर्स्थापित करायचे असतील आणि तेही भारतीय विचारांच्या आधाराने करायचे असतील, तर आपल्याला पहिल्यांदा एकमेकांमधली बंधुता किंवा सौहार्द जे आहे ते प्रस्थापित करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा काय करावं लागेल, तर स्त्री आणि पुरुष यांना जे दोन शत्रू म्हणून एकमेकांच्या समोर आपण उभं करून ठेवलेलं आहे दुर्दैवाने काही अंशी, ते मोडून काढावं लागेल. स्त्रियांतर्फे स्त्रियांच्या प्रती पुरुषांचा दृष्टिकोन आणि पुरुषांच्या प्रती स्त्रियांचा असलेला दृष्टिकोन हा बदलणं आणि तो सौहार्दाचा होणं हे अतिशय गरजेचं आहे. आज आपण सगळेजण थोडेसे संशयाच्या नजरेने एकमेकांकडे बघतो. पुरुषांनी काही गोष्ट केली तर पुरुष असेच असतात असं स्त्रिया म्हणणार. स्त्रियांची काही चुकीची गोष्ट जर एखाद्या व्यक्तीची सापडली तर सगळ्या स्त्रिया अशा वागतात, असे एक सरसकट विधान पुरुष करत असतात आणि स्त्रिया करत असतात. हे जे आपण त्यांना एका चौकटीत बसवलं आहे, त्या चौकटी पहिल्यांदा मोडण्याची गरज आहे. स्त्रिया असो अथवा पुरुष असो, दोघांनीही एकमेकांच्या प्रती सन्मान ठेवणं, आदराने एकमेकांना वागवणं याची फार गरज आहे. प्रतिष्ठा, दर्जा आणि आदर हा एकमेकांना दिल्याने तो वाढत असतो आणि तेच आपल्या भारतीय समाजाच्या विकासासाठी खूप आवश्यक आहे, याचा आधी आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून स्त्री पुरुष समानता ही कशा पद्धतीने बघायची आपल्याला, तर आपल्याला एकमेकांची नक्कल करायची नाही आहे. म्हणजे जे आज आपण बरेचदा बघतो ना की पुरुषांची नक्कल करणं म्हणजे पुढारलेपणा, असा एक चुकीचं कुठेतरी मांडणी ही आपल्या मनामध्ये झालेली असते, समाजामध्ये होताना दिसते. आणि म्हणून पुरुषांसारखे कपडे घालायचे, पुरुषांसारख्या भाषा वापरायची, शिव्या देणं जे पुरुषांसाठी चुकीचं आहे, पुरुषांनी देऊ नये खरं म्हणजे, पण बायकांनी ते दिलं म्हणजे मी कुठेतरी बोल्ड आहे किंवा पुढारलेली आहे, हे जे वाटतं हे चुकीचं आहे हे समजलं पाहिजे. जे चूक आहे ते दोघांसाठीही चूक आहे आणि त्याच्यामुळे कुणीही कुणाची भ्रष्ट नक्कल, जे चुकीचं आहे त्याची नक्कल, स्मोकिंग करणं किंवा दारू पिणं हे पुरुष पितात, मग आम्हाला काय हरकत आहे? अरे ते चुकीचं वागतायत, त्यांना सुधारण्याची गरज आहे, तुम्ही कशाला करताय ते, हे सांगण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला पुरुषांना आणि स्त्रियांना मिळून याचा विचार करायला पाहिजे. आज खूपदा असं होतं की आपण हे सगळे विषय स्त्रियांच्या समोरच मांडतो आणि पुरुष याच्यापासून बाजूलाच राहतात. पण आज पुरुषांनाही हे सगळं शिकवण्याची गरज आहे, कारण पुरुष आणि स्त्री हे दोघंही परिवारात असो, समाजात असो, एकमेकांचे अभिन्न अंग आहे. बहीण म्हणून, भाऊ म्हणून किंवा मुलगी आणि पिता म्हणून अनेकविध नात्यांनी स्त्री पुरुष एकमेकांशी संबद्ध असतात. सगळ्या गोष्टींचा परिणाम एकमेकांवर होणं त्यामुळे स्वाभाविक आहे. स्त्री जर अविकसित राहिली तर तिच्या पोटी येणारा पुरुषही अविकसितच राहणार आहे. आणि म्हणून दोघांनाही समान विकासाच्या संधी देणं, दोघांनाही समान सन्मान देणं हे दोघांच्याही गरजेचं आहे, दोघांच्यासाठीही तितकाच महत्त्वाचं आहे. हे पुरुषांनाही तितकंच ठासून सांगणं गरजेचं आहे असं वाटतं. आणि म्हणून आता पुढच्या सगळ्या लढाईमध्ये या म्हणजे स्त्रियांच्या विकासाचा जो काय लढा आपण देतो आहे त्याच्यामध्ये पुरुषांना सामावून घेणं, त्यांना सहभागी करून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं वाटतं. समानतेचा दुसरा जो अर्थ आहे आणि त्याच्यामुळे मगाशी म्हटलं तसं संघर्ष सोडून परस्पर पूरकता वगैरे जे विषय मी सांगितले ते करतानाच जसा स्त्री पुरुष या समानतेचा आपण उल्लेख करतो तसा सर्वात प्रथम स्त्री समानता आधी आणणं याची पण गरज आहे, त्याच्याकडे तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे. आज दुर्दैवाने स्त्रियांमध्ये सुद्धा आपण अनेक विषमता या अंगीकारलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लग्न झालेली, लग्न न झालेली, सवाष्ण, विधवा, मूल असलेली, मूल नसलेली,
मुलगा असलेली, मुलगी असलेली, या ज्या आपण विषमता स्त्रियांमध्ये आजही जोपासतो आहोत, त्या पहिल्यांदा झुगारून दिल्या पाहिजेत. आम्ही स्त्रिया एकसारख्या सर्व सन्माननीय आहेत. कारण आत्ता मी जे सांगितलं उदाहरणं, त्या उदाहरणांमध्ये एकाही स्थितीवर त्या स्त्रीचा कंट्रोल असत नाही. मला मुलगा व्हावा किंवा मुलगी व्हावी याच्यावर कुठल्याच स्त्रीचा कंट्रोल नाही आहे, तिच्या हातात नाही आहे ते. किंवा नवरा जिवंत असणं किंवा नसणं हे तिच्या हातात नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींसाठी तिला जबाबदार धरणं आणि त्याच्यावर तिची प्रतिष्ठा ठरवणं हे अतिशय चुकीचं आहे, जे पहिल्यांदा आपण बाजूला केलं पाहिजे. त्यामुळे स्त्रियांमधली समानता पहिल्यांदा प्रस्थापित करणं हे मला वाटतं की आपण एका अर्थाने समानतेच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणार आहोत असं मला वाटतं. म्हणजे ते केलं पाहिजे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगून मी थांबते आहे. आपण जेव्हा स्त्रिया असं म्हणतो की आम्हाला नागरिक म्हणून अधिकार द्या, नागरिक म्हणून एक स्वतंत्र अस्तित्व आमचं आहे, ते स्वीकारलं पाहिजे, त्यावेळेला मगाशी मी म्हटलं तसं आमचं जे कर्तव्य आहे नागरिक म्हणून ते आपण करतो आहे का याचा आपण विचार केला पाहिजे. आम्ही एक माझ्या परिचयामध्ये एक उल्लेख आला की आम्ही एक स्टडी केला होता नॅशनल लेवलचा. आणि त्या स्टडीमध्ये आम्ही जेव्हा बघितलं की महिला काय काय करतायत आज, तर त्याच्यामध्ये महिला शिकता आहेत, लिटरसी रेट खूप वाढलेला आहे, अर्थार्जनामध्ये अपेक्षित इतके आपण पुढे गेलेलो नाही आहे, पण बऱ्यापैकी पुढे गेलेलो आहे. परंतु महिलांचा सामाजिक सहभाग हा अतिशय कमी आहे अशी नोंद त्या अभ्यासामध्ये झालेली आहे. दुर्दैवाने आज आपण सगळे स्त्री असो पुरुष असो महिलांचं कार्यक्षेत्र परत परिवारापुरतंच सीमित समजतो. फक्त अर्थार्जन करणं म्हणजेच घराबाहेर पडणं असं नाही आहे, तर घराबाहेर समाज जो आहे त्या समाजाचीही मी काहीतरी देणं लागते हे जोपर्यंत महिलांना समजणार नाही आणि महिला समाजाच्या आणि देशाच्या विकासामध्ये कॉन्ट्रीब्यूट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अधिकार पण मिळणार नाही. का म्हणून द्यायचे आहेत महिलांना अधिकार? त्या जर फक्त घराचा विचार करणार असतील तर समाज त्यांनाच अधिकार देईल जेव्हा त्या समाजासाठी काहीतरी करतील. आणि त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्यांनी आज दिवसभरात हा जर विचार केला की काय आहेत महिलांच्या समस्या, मी त्याच्यासाठी काय करू शकते आणि घराचं सगळं सांभाळून करू शकतो. म्हणजे खरं म्हणजे असं म्हणणं चुकीचं आहे की पुरुषांना काहीच काम नसतं घरात. गृहस्थ जे असतात त्यांना घराची तेवढीच जबाबदारी असते, पण त्या जबाबदारीचा पुरुषांना आपण बाऊ करताना कधी बघत नाही. पुरुषांचा तो एक स्वभाव आहे किंवा त्यांच्यावर ते थोपवलेलं आहे. पुरुषांना रडणं हे नाही, काय म्हणतात त्याला, ग्रांटेड नाही आहे. त्यांना आधी परमिशनच नाही आहे. कारण लहानपणीच एखादा मुलगा रडला तर आपण म्हणतो तू काय मुलगी आहे का रे रडायला. त्यामुळे लहानपणापासून त्याला वाटतं की रडणं हे दुबळेपणा आहे आणि मग मुली रडतात म्हणजे त्या दुबळ्या आहेत असं एक समीकरण होतं. त्यामुळे जितक्या स्त्रिया या आत्ताच्या परिस्थितीमध्ये एका चौकटीत अडकले आहेत तितकेच पुरुषही अडकले आहेत. अर्थार्जन करणं या चौकटीत पुरुष अडकला आहे, तो त्याच्यातनं बाहेर नाही पडू शकत. एखाद्या पुरुषाला वाटलं की मला घरातलं काम करायला आवडतं, मी घर सांभाळीन, माझी बायको कमवेल, किती मुली लग्न करायला तयार होतील? नाही होत आजही तयार. आपल्याला आपल्यापेक्षा शिकलेला नवरा हवा, आपल्यापेक्षा सगळ्या दृष्टीने सधन हवा, आपल्यापेक्षा उंचीनी पण जास्ती हवा, आपल्यापेक्षा सगळ्यांनी जास्ती असलेल्या नवऱ्यांनी आम्हाला मात्र जास्ती सन्मान द्यावा अशी अपेक्षाही करणं चुकीचं आहे. त्यामुळे समान म्हणजे समानता तिथूनच जर सुरू झाली की दोघंही मिळून करूया, जे कम्फर्टेबल असेल ते करूया, ज्या परिस्थितीत जे योग्य असेल ते करूया आणि ज्याच्यामध्ये जी चांगले गुण आहेत त्याचा आपण उपयोग करू आपल्या परिवाराला पुढे नेण्यासाठी. तर हे जोपर्यंत आपण करत नाही परिवारामध्ये समाजामध्ये, तोपर्यंत मला असं वाटतं की भारतीय जो काही इतिहास आपला आहे तो जर पुनर्स्थापित करायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते अंगी बाणावे लागतील. आणि ते खरं मूल्य आहे आपलं, हे कुठेही बाहेरचे मूल्य नाही आहे समानता वगैरे, ते पूर्णपणे शुद्ध भारतीय मूल्य आहे ज्याचा स्वीकार आणि अंगीकार आपण केला पाहिजे. मी अशी अपेक्षा व्यक्त करते की आज दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्याजणी या दृष्टीने विचार करूया. आज आत्ता इथे आपण तनानी तर आहोतच, मी अशी अपेक्षा करते की माझं वक्तव्य सुरू असताना मनाने पण तुमच्यापैकी 90% तरी असतील, त्या शेवटपर्यंत तशाच टिकाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सरते शेवटी जाताना काहीतरी एक संकल्प करून त्या जातील
कामाचा, स्वतःच्या आयुष्याबद्दलचा अशी एक अपेक्षा व्यक्त करते. आयोजकांनी मला आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते आणि आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले देखील आभार मानते. थँक्यू सो मच. धन नसे तरी भेदत गेलीस कोट मंडळे, अस्त्र नसे अन शस्त्र नसे तरी भेदत गेलीस कोट मंडळे, पाय तळीचे बळ ओळखले नजर आमुची माथ्यावरती, नजर आमुची माथ्यावरती. इथे एक असं नमूद करणार आहे मॅडमने, आदरणीय मॅडमने विषयाचा जो सांगोपांग असा विचार आपल्यासमोर मांडला आहे. या विचारामध्ये स्त्रियांचं विकसनशील असणं आणि विकसित होणं या संपूर्ण वाटेवरचे जे खाचखळगे आहेत ते सगळे खाचखळगे मॅडमने त्यांच्या विचारातून खूप छान मांडलेत. आणि मला असं वाटतं की मॅडमच्या मनोगतात जी 3 सूत्र मला प्रकर्षाने आढळली की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्रिया विकसित होतील ती त्रिसूत्री म्हणजे परस्पर पूरक, परस्पर पोषक आणि परस्परावलंबी. मी 3 सूत्रांमध्ये तो क्रम मी जरा उलट मांडला आहे. मॅडमने तो असा मांडला होता: परस्परावलंबी, परस्पर पूरक आणि परस्पर पोषक. मला वाटतं स्त्रियांना खऱ्या अर्थाने विकसित व्हायचं असेल आणि खऱ्या अर्थाने आजचं संमेलन जे आहे ते सार्थकी लावायचं असेल तर या त्रिसूत्रीचा माझ्या प्रत्येक माता भगिनीने स्वतःमध्ये तर तो अवलंब करायचाच आहे, पण समाजातल्या प्रत्येक आपल्या माता भगिनीला ही त्रिसूत्र सांगितली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री जी आहे ती विकसित असण्याच्या टप्प्यावर आपल्याला सगळ्यांनाच दिसणार आहे. मी आदरणीय मॅडमचे मनपूर्वक धन्यवाद मानते की त्यांनी अतिशय सुंदर असे विचार इथे मांडलेत आणि त्या विचारांमधून या संमेलनाला एक वेगळीच शोभा निर्माण झाली आहे, यात निश्चितच शंका नाही. धन्यवाद मॅडम. आमच्या दुसऱ्या सत्राच्या माननीय सुनीताताई सुनील आबा गायकवाड तसेच मीनाताई मदन बापू गायकवाड व त्यांच्या सर्व सहकारी मैत्रिणींचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते. माननीय आदरणीय सुरेशजी नाना निकम, माननीय नितीनजी पोफे, विभाग संघचालक कैलास नाना साळुंके, माननीय आबासाहेब बच्छाव यांचं आई बाणाई महिला संमेलनातर्फे हार्दिक स्वागत आणि सत्कार करतो. त्यांच्या गजरात हा आनंद सोहळा आपण पाहूयात. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित मैत्रिणींनो, आजच्या संमेलनास लाभलेल्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ अनिताताई माई भुसे यांचे मी मनापासून आभार मानते. माई नेहमीच मालेगावातील महिलांच्या पाठीमागे मायेने उभ्या राहतात, अशाच कायम उभ्या राहतील ही खात्री आहे. तसेच मी माननीय इंदिराताजी कांकरिया यांचेही मनपूर्वक आभार मानते. त्या वेळात वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या, त्यांचेही खूप खूप आभार. महिला संमेलनासाठी खास पुण्याहून येथे उपस्थित असलेल्या माननीय नंदिनीताई कछवा यांची पण मी खूप आभारी आहे. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर मनीषाताई कोटेकर ह्या नागपूरहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिल्या, त्यांचे खूप खूप आभार. आजचे संमेलन हे सर्वांचे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना अनुभव संपन्न बनवणारे ठरले. ह्या संमेलनासाठी खूप लोकांनी आर्थिक वस्तू स्वरूपात मदत केली आहे, त्या सर्वांचे खूप खूप आभार. आज राष्ट्रीय स्वयंसेवक पदाधिकारी यांनी आमच्या संमेलनास उपस्थित राहून सहकार्य केलं, संघबंधूंनीही सहकार्य केलं, त्यांचे आभारी आहोत. विद्याप्रसाद पेटकर आणि कमलाकर पवार यांनी यातायात सुखकर व्हावी म्हणून गाड्या उपलब्ध करून दिल्या, त्यांचेही खूप आभार. भोजन व्यवस्था पूर्ण व्हावी यासाठी
शेकडो लोक दातत्यांनी मदत केली आहे. त्यांचे शतश प्रणाम. सर्वांच्या मदतीने संमेलनाच्या डोलारा सांभाळला गेला आहे. त्या सर्व ज्ञान अज्ञान सहकार्याने मनपूर्वक आभार. सुरुवातीला खूप अवघड वाटले, पण नंतर मात्र देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी माझी झोळी असे झाले. आता आपण ज्या बालाजी लॉन्समध्ये कार्यक्रम करत आहोत त्या लॉन्सचे संचालक अजय बाबा बच्छाव यांचे आभार. माननीय दादाभाऊ भुसे आणि माननीय अनिताई माई यांचेही आभार. त्यांच्यामुळे आपण लॉन्समध्ये छानपैकी कार्यक्रम करीत आहोत. माननीय खासदार सुभाष बाबा भामरे यांनी आम्हाला निधी दिला. माननीय दिगावकर साहेब यांनीही काही निधी दिला. तसेच सर्व देणगीदार सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. साऊंड सिस्टीम फोटोग्राफर यांचेही आभार. बोलण्यास अवधा तर जर कोणी राहिलं असेल तर त्यांचेही आभार.